उषादेवी सदानंद गुर्जन उर्फ पूनम तब्बल 4 वर्षानंतर पोहोचली आपल्या घरी. नंददीप फाउंडेशनने पूनमला केळापूर पोलीस ठाण्याअंतर्गत आपल्या निवारा केंद्रामध्ये दाखल करून घेतले होते. जेव्हा दाखल केले तेव्हा तिची परिस्थिती अत्यंत वैफल्यग्रस्त तसेच मानसिक संतुलन ढासळलेले होते. परंतु जेव्हा तिला केंद्रात दाखल करून घेतले त्यानंतर तिचे डॉक्टर श्रीकांत मेश्राम मानसोपचार तज्ज्ञ यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर उपचार सुरू झाला. त्यानंतर तिच्यात आमूलाग्र असा बदल आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर ती निवारा केंद्रामध्ये रमली आणि त्यांच्या सवंगडी जे त्याचे सोबती होते त्यांच्या मैत्रिणीसोबत अत्यंत चांगले दिवस त्यांनी घालवले आणि उपचाराला प्रतिसाद देत ती स्किझोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजारातून अगदी ठणठणीत बरी होऊन दुरुस्त झाली. त्यानंतर तिने आपल्या घरी जायची इच्छा बोलून दाखवली असताना निवारा केंद्रातच मन रमते असं ती सांगायची. परंतु शासकीय नियम तसेच संस्थेचे जी काही घटना आहे त्या घटनेनुसार तिला तिच्या घरी पोहोचवणे संस्थेला भाग होते. त्यामध्ये यवतमाळचे संदीप शिंदे व नंदिनी शिंदे यांनी तिच्या घरचा शोध घेणे सुरू केले आणि तिला उत्तर प्रदेश जौनपूर विभागातील संत रविदास नगर या जिल्ह्यामध्ये उगापूर या गावात पोहोचवण्याची तयारी सुरू केली. जेव्हा तिला घरी पोहोचणार होते तेव्हा तिचे सर्व मैत्रिणी अगदी भावूक झाल्या होत्या. तिला सोडून जाण्याची इच्छा नव्हती, परंतु नियमानुसार तिला घरी जाणे आवश्यक होते. तिच्या घरचे तिची तब्बल 4 वर्षापासून वाट बघत होते. जेव्हा तिला सोडण्यात आलं तेव्हा तिच्या सर्व मैत्रिणी तिला सार करण्याकरता गाडीपर्यंत आल्या. सर्वजणी अत्यंत भावूक झाल्या होत्या. निवारा केंद्रातच ज्या बेवारस म्हणून इथे दाखल झाल्या त्या उपचार घेताना तिच्या सर्व सवंगडी तिच्यासोबत तिला सार करायला आल्या होत्या. जेव्हा तिला सार केले तेव्हा यवतमाळ ते नागपूर दरम्यान बसने प्रवास करण्यात आला आणि नागपूर ते जौनपूर असा रेल्वेचा प्रवास करत नंददीप फाउंडेशनचे मनोरुग्ण सेवक जौनपूर या गावात पोहोचले. जौनपूरवरून पुन्हा एकदा एस टीचा प्रवास सुरू झाला आणि एस टीने तिच्या संत रविदास नगर या जिल्ह्यामध्ये तिला पोहोचवण्यात आलं आणि तेथून मूळ गावात उगापूरमध्ये तिच्या लहान भाऊ तिच्या ताब्यात देण्यात आला. जेव्हा तिच्या घरी पोहोचलं तेव्हा तिच्या जो पूर्वा इतिहास होता त्याबद्दल माहिती मिळाली. तिचे नाव उषादेवी सदानंद हर्जन. तिला एक लहान भाऊ होता आणि तिचे 3 लग्न झाले असल्याची माहिती मिळाली. पहिल्या नवऱ्याकडनं तिला 3 मुलं होती, परंतु तिचा नवरा अचानक मृत्यू पावल्यामुळं तिच्या घरच्यांनी तिच्या दिरासोबत तिचे लग्न लावून दिले आणि काही कालावधीच्या अंतराने तिची 3ही मुले दगावली. या 3ही मुले दगावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आणि या आरोपातूनच तिच्यावर तब्बल 10 वर्ष जेलमध्ये राहण्याचं काम पडलं. स्वतःच्या मुलाचा मृत्यूची जेव्हा केस तिच्यावर लागली तेव्हा तिला ते दुःख अनावर झालं आणि तिने गाव सोडलं. अशातच पहिल्यांदा जेव्हा ती गावात मिळून आली तेव्हा तिच्या लहान भावाने त्यांचे लग्न सदानंदजी हर्जन राहणार राजापूर मैलोना यांच्याशी लावून दिले. सदानंदजी यांचं वीटभट्टीचे काम असून गावातील नामवंत गृहस्थापैकी ते एक होते. त्यांनी परिस्थितीची जाणीव असूनसुद्धा पूनमशी लग्न केले. पूनमला आधार देण्याच्या हिशोबाने त्यांनी हे मोठं पाऊल उचललं, परंतु पूनम काही दिवसातच त्यांच्या घरूनसुद्धा बेपत्ता झाली आणि ती सापडली तब्बल 4 वर्षानंतर नंददीप फाउंडेशनच्या माध्यमातून. त्यांनी सांगितले की जवळपास सर्व प्रकारचे उपचार करण्याचा प्रयत्न सदानंदजी यांनी केला, परंतु तिच्यावर ती कुठल्याही प्रकारची काळजी न घेतल्यामुळे तिला पुन्हा एकदा त्या स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त झाली आणि घरातून पुन्हा एकदा निघून गेली. यावेळी निशांत सायरे आणि उषादेवी हर्जन हे दोघंही रेल्वे मार्ग रवाना होऊन स्वगृही गावात पोहोचले आणि त्यांना सदानंदजी तसेच त्यांचा लहान भाऊ यांच्या ताब्यात देण्यात आले आणि